सोलापुरातील विडी व यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या महिला कामगारांना पर्यायी रोजगार व लघु उद्योग मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रयत्न महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं सुरू आहे। याबाबतची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। सोलापूर शहर हे कामगारांचे शहर असून प्रामुख्याने विडी यंत्रमाग या उद्योगात महिला कामगार मोठ्या प्रमाणात काम करतात। त्यामुळे महिलांना काम मिळवून देणे हे अत्यंत गरजेचे आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिलांना सोलापूरच्या कौशल्य विकास अधिकारी संगीता खंदारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास शिबिर राबवून त्या शिबिराद्वारे महिलांना काम मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्याबाबत सोलापूर जिल्हा कौशल्य विकास कार्यालय येथे कौशल्य विकास प्रमुख अधिकारी संगीता खंदारे व त्यांचे सहकारी अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सदरील विषयी चर्चा करण्यात आली। यावेळी संगीता खंदारे मॅडम यांनी लवकरात लवकर सोलापुरातील बेकार महिलांना काम मिळवून देणारच असे सांगितले। या बैठकीत कौशल्य विकास योजना अधिकारी श्रीमती संगीता खंदारे मॅडम, विष्णू कारंपुरी महाराज, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, विठ्ठल कोराटकर, रेखा आडकी व मी सोलापूर, माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते। सोलापूर शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते, परंतु काही कालावधीपासून काही वर्षापासून कामगारांना पुरेसा आणि कामच मिळत नाही। जागतिक धोरणाचा किंवा केंद्र शासन राज्य शासनाचा औद्योगिक धोरणाचा फटका कामगारावर बसलेला आहे। सोलापुरात अनेक प्रकारचे कामगार आहेत, पण त्यातल्या त्यात विडी व यंत्रमाग उद्योगात जवळजवळ 1 ते 1.5 लाख कामगार या ठिकाणी काम करतात। त्या दोन्ही उद्योगाला गरगर लागून बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। या उद्योगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी यंत्रमाग उद्योगाला पुनर्जीवित करण्यासाठी खरं पाहता महाराष्ट्र शासन जे नवीन प्रायोगिक धोरण आहे ते शासनाच्या माध्यमातून अवलंबणे गरजेचं आहे। आणि बीडी उद्योग धूम्रपान कायद्याच्या कचाट्यात अडकून ते पूर्ण बंद पडण्याच्या मार्गावर आहे। अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्याने महिलांना काम मिळणं या पूर्व विभागातील म्हणा किंवा सोलापूर कष्टकरू भागामध्ये महिलांचं काम करणं एक त्यांचं काम करण्याच्या अनेक प्रकारची इच्छा आहे। अशा परिस्थितीमध्ये महिलांना पर्यायी उद्योग मिळवून देणं या उद्देशातून महाराष्ट्र कामगार सेना व मी सोलापूर, माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने अनेक प्रयत्न सुरू आहेत। त्यापैकी कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीनद्वारे काम मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास कार्यालयाच्या मार्फत कौशल्य विकास अधिकारी श्रीमती संगीताताई खंदारे यांनी आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये लवकरात लवकर जे कामगार शिलाई उद्योगामध्ये शिलाई कामामध्ये काम करू इच्छितात अशांना जवळजवळ मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम मिळवून देण्यात त्यांनी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलेले आहे। तसे बैठका झालेल्या आहेत। त्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही नावनोंदणी सुरू आहे आणि त्या नावनोंदणी केल्यानंतर 18 ते 45 वर्षापर्यंत ज्यांना शिलाई मशीनचं काम करण्याची इच्छा आहे अशांनी नाव नोंदवून घ्यायचं त्यांनी आवाहन केलं। तशाने नाव नोंदवून द्यावं आणि लवकरात लवकर प्रत्येकांना एक कौशल्य विकास शिबिर घेऊन महिलांना पर्याय उद्योग देण्याचा प्रयत्न सफल होईल अशा प्रकारचे मी आशा बाळगतो। म्हणून महिलांनी न खचून जाता, काम नाही म्हणून आपण नैराश्य न होता किंवा एकाच उद्योगावर अवलंबून न राहता या कौशल्य विकास योजनेच्या शिलाई मशीनच्या शिबिरामध्ये आपण स्वयंभू या ठिकाणी सामील व्हावं। त्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय पद्मशाली चौक येथे नावे नोंदवावे असे देखील आवाहन मी विष्णू कारंपुरी या नात्याने करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।